न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चिंचणी दांडेपाडा येथे आदिवासी महिला मेळावा उत्साहात संपन्न। जागतिक महिला दिनानिमित्त डहाणू तालुक्यातील चिंचणी दांडेपाडा येथे स्थानिक आदिवासी महिलांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे दैवत धरती आबा बिरसा मुंडा, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। या मेळाव्यात महिला सक्षमीकरण, शिक्षण, स्वावलंबन, महिलांचे हक्क आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। महिलांनी आपल्या अधिकारांसाठी संघटित होणे, स्वाभिमानाने उभे राहणे आणि समाज परिवर्तनात सक्रिय भूमिका निभावणे ही काळाची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रमाला चिंचणी येथील शैला डोईफोडे, विष्णू काकड, सविता काकड, पिंकी तुमरा, सोनम काकड, पिंकी दळवी, गीता वनगा, मंदाताई तुमरा, दिवेश्री सुमडा यांसह अनेक महिला आणि मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणा मिळाली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि नेतृत्वाच्या माध्यमातून समाजात आपले स्थान अधिक बळकट करावे असे आवाहन केले। स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीची आधारस्तंभ असून महिलांना समान संधी, सन्मान आणि नेतृत्व मिळाल्यास समाज अधिक सक्षम व प्रगत होईल असे मत शैला डोईफोडे यांनी व्यक्त केले। तसेच अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी यशस्वीपणे काम करून आपली क्षमता सिद्ध केली असल्याचेही त्यांनी सांगितले। या मेळाव्यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवून महिला सक्षमीकरणाच्या विचारांना पाठिंबा दिला। यावेळी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच गावातील ज्येष्ठ महिलांचा सन्मान करून त्यांच्या पाया होऊन आशीर्वाद घेण्यात आले। आय न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट।